ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस चॅप्टर क्लास 12th NCERT मध्ये वॅक्सिनेशनची एक कन्सेप्ट आलेली आहे. ठीक आहे, वर्ड काय घेतोय बेटा? दॅट इज द वॅक्सिनेशन. वॅक्सिनेशनशी रिलेटेड काय काय गोष्टी आहेत आणि हे नेमकं वॅक्सिनेशन असतं काय हे आपल्याला माहीत करून घेणं फार गरजेचं आहे. वॅक्सिनेशनची जी कन्सेप्ट आहे ना बेटा, तर ती फार इझी अशी कन्सेप्ट आहे आणि ऑफकोर्स जसं मी नेहमी बोलत असते की बायोच्या कन्सेप्टला एक स्टोरीसारखं तुम्हाला समजून घ्यायचं आहे. सेम तसंच आहे, तर वॅक्सिनेशन एक्झॅक्टली आहे काय तर ते समजून घेऊ. सगळ्यात पहिले एक वर्ड लक्षात घ्या बेटा की लास्टला वर्ड काय आलेला आहे, सफिक्स काय आलेला आहे? शन. दॅट इज व्हॉट? TION. TION whenever it comes as suffix, कुठल्याही वर्ड मध्ये आलं तर इट मीन्स व्हॉट बेटा? इट इज अ प्रोसेस. ओके, इट इज व्हॉट? अ प्रोसेस. सो शन आलं म्हणजे ती काय झाली? प्रोसेस आहे. सो वॅक्सिनेशन आहे काय? तर वॅक्सिनेशन इट इज अ प्रोसेस इन विच वी आर गिव्हिंग वॅक्सिन्स टू अ पर्सन. राईट, सो ते एक झालंय. वेल, वॅक्सिनेशनशी रिलेटेड ज्यावेळेस स्टुडंट्स आहे ना तर MCQ सॉल्व्ह करतात, तर त्यावेळेस जर समजा त्यांच्यासमोर इम्युनायझेशन वर्ड आला तर त्यांना ते कळतच नाही की अरे इम्युनायझेशन आहे काय. बाळांनो, वॅक्सिनेशन म्हणजेच काय असणार आहे? पहिला पॉइंट हा, सो वॅक्सिनेशन म्हणजेच काय असणार आहे? दॅट इज इम्युनायझेशन. सो इम्युनायझेशन, वॅक्सिनेशन दोघांचे कन्सेप्ट काय असणार आहे? तर सेम असतील. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट थिंग इट इज की ही जी वॅक्सिनेशन प्रोसेस आहे, वॅक्सिनशी रिलेटेड बेटा जे नॉन मेडिकोज आहे किंवा जे बायोचे स्टुडंट्स नाही आहे त्यांना सुद्धा वॅक्सिन्स हे नाव त्यांनी ऐकलेलं असतं. त्यांना थोडंफार तरी माहीत असतं की एक्झॅक्टली वॅक्सिन्स आहेत काय, है ना. बिकॉज आपण जेव्हा लहान असतो तर लहान वयापासून आपण खूप सारे वॅक्सिन्स घेत असतो. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपला आता एक पॅन्डेमिक आलं होतं, दॅट इज कोविड बेटा, और कोरोना व्हायरसशी रिलेटेड होतं, तर त्यावेळेस आपण काय केलं होतं? आपण वॅक्सिन्स घेतले होते, हे की नाही. सो वॅक्सिनशी रिलेटेड म्हणजे जे नाव आहे हे तरी ॲटलिस्ट सगळ्यांनी ऐकलेलं असणार आहे. आता बेटा खूप सिंपल पद्धतीत सांगते मी, वॅक्सिनेशनची जी कन्सेप्ट आहे तर ही बेस्ड आहे आपल्या इम्युन सिस्टीमच्या 2 कॅरेक्टरिस्टिक्सवरती. जर तुम्ही आधीचा माझा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे की व्हॉट एक्झॅक्टली आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अवर इम्युन सिस्टीम. राईट बेटा. सो आपल्या इम्युन सिस्टीमच्या बेसिकली 2 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. एक काय कन्सेप्ट असणार आहे की अरे अवर इम्युन सिस्टीम इट कॅन डिफरन्शिएट. ओके, सो इट कॅन व्हॉट बेटा? डिफरन्शिएट. ठीक आहे, डिफरन्शिएट बिटवीन हुम? बिटवीन सेल्फ. ओके, बिटवीन सेल्फ अँड व्हॉट बेटा? दॅट इज नॉन सेल्फ. म्हणजे काय बेटा? जे सेल्फ स्वतःचे सेल्स आहेत है ना, स्वतःचे असणारे, आणि जे नॉन सेल्फ आहे म्हणजे जे फॉरेन ऑब्जेक्ट्स असतील, फॉरेन बॉडीज असतील, तर त्यांना आपली इम्युन सिस्टीम काय करू शकते? तर डिफरन्शिएट करते. ओके, सो दिस इज वन कन्सेप्ट. सेकंड पॉइंट इट इज बेटा, लेट मी चेंज द कलर. सो लाईफ कशी पाहिजे बेटा? आपली एकदम कलरफुल पाहिजे है ना. सो तसंच जे आहे तर बेटा हिअर ॲक्च्युअली द सेकंड कॅरेक्टरिस्टिक ऑफ इम्युनायझेशन और इम्युन सिस्टीम इट इज व्हॉट ना, दॅट इट रिटेन्स द memory of, retains what beta? The memory of previous exposure. ओके, लक्षात येत आहे. ह्या 2 जे आहेत कॅरेक्टरिस्टिक्स आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत. सो ह्या 2 कॅरेक्टरिस्टिक्स असतात. एक की आपली इम्युन सिस्टीम जे आहे तर स्वतःचे सेल्स, फॉरेन सेल्स यांना डिफरन्शिएट करू शकते, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट काय बेटा की आपली इम्युन सिस्टीम ज्या पण फॉरेन ऑब्जेक्ट असेल, इवन यू कॅन से द पॅथोजेन्स आर देअर है ना, तर जे पण बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, ज्यांच्या पण अगेन्स्ट तिने फाईट केलेलं असेल ना, तर त्या मेमरीला ती जे एक्सपोजर होतं, ती जी फायटिंग होती, तर त्याला ती आपली इम्युन सिस्टीम लक्षात ठेवते. म्हणून रिटेन्स द मेमरी हा वर्ड येत असतो. या 2 कॅरेक्टरिस्टिक्सवरती बेस आपलं वॅक्सिनेशन असतं. आता बेटा ही एक गोष्ट तर झाली. दुसरी गोष्ट येते काय वॅक्सिनेशनशी रिलेटेड. तुम्ही ना थोडंसं आता इमॅजिन करा, सपोज
की ज्या वेळेस म्हणजे प्रत्येकाला असा अनुभव आलेलाच असणार आहे की सपोज आपल्या घरात जर एखादं लहान बाळ असेल किंवा तुम्ही बघितलं असेल शेजारच्यांचं, ताईचं वगैरे 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 जे काही असतील तर तुम्ही हे बघितलं असेल बेटा की जे 1 वर्षापर्यंतचे जे मुलं असतात, म्हणजे आपण पॅरेंट्स काय करतो ना, ऑफकोर्स आय एम ऑल्सो अ मदर, तर आपण काय करत असतो की आपलं जे लेकरू असतं म्हणजे की जे पॅरेंट्स आहेत व्हॉट दे डू की एक तर ते जे आहे तर वॅक्सिनेशनसाठी म्हणजे एक इंजेक्शन असतं, तर ते काहीतरी एक बॉक्स असतो तर तो घेतात, स्वतःच्या लेकराला घेतात, डॉक्टरकडे किंवा नर्सकडे जातात आणि तिथून ते जे इंजेक्शन आहे तर ते बाळाला टोचून घेतात. म्हणजे लक्षात येतं काय होतंय, म्हणजे आपणच इंजेक्शन विकत घ्यायचा, दुसरी गोष्ट आपणच डॉक्टरची फीस पण पे करायची आणि आपल्या लेकराला जे आहे तर ते इंजेक्शन द्यायचं, पण लेकरू रडतं आणि आईला जे आहे तर ते वाईट पण वाटतं आणि त्यानंतर लेकराला जे तर ताप येतो आणि मग ताप येण्यासाठी आपण परत जे येतं दुसरी मेडिसिन, त्याचं केअर करणं मुलाचं, आपण हे सगळं करतो. बाळांनो, जर आपल्याला त्या लेकराला रडून जर त्रास होतोय, पैसे खर्च करून आपण अजून त्याला इंजेक्शन देतोय, हे सगळ्या गोष्टी आपण कशासाठी करतोय ह्या सगळ्याच्या गोष्टी आहेत, याला आपण वॅक्सिनेशन बोलतोय. सो वाय वी आर डुईंग ऑल दीज प्रोसेसेस हे जे वॅक्सिनेशन आहे हे आपण का करतो आहे, याच्या मागे एकच कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट अशी आहे बेटा की म्हणजे त्याला आपण बोलतो ना, एकच एम आहे ॲक्च्युली पॅरेंट्सचं पण त्याच्या मागे, की आपण आपल्या लेकराला की ते जे छोटंसं बाळ असणार आहे तर त्याला आपण ना त्याच्या इम्युन सिस्टीमला ओळख करून देतोय की बाळांनो ह्या टाईपचा म्हणजे ज्या टाईपच्या वॅक्सिन तुम्ही घेतलेलं असणार आहे ह्या टाईपचा मायक्रोब जो आहे तुझ्या पुढच्या लाईफमध्ये खरंचा येईल, जो स्ट्रॉंगर असेल आणि तो तुला इन्फेक्ट करेल, तर पुढे जाऊन जे आहे तर ते इन्फेक्शन तू आजारी नको पडायला. सो त्यामुळे जे आहे तर आपण हे वॅक्सिनेशन देत असतो. म्हणजे थोडं जे आहे तर हे जस्ट थोडंसं एक ट्राय केलं मी की तुम्हाला ते सांगायचं एक्झॅक्टली काय असते ते सांगते. लिसन बेटा, फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट की ज्या वेळेस पण आपण वॅक्सिन तयार करतो कुठल्याही डिसीज, लिसन, प्रत्येक टाईपचे डिफरंट जे डिसीजेस आहेत त्यांच्या अगेन्स्ट डिफरंट आपल्याकडे वॅक्सिन्स असतात. ओके, तर हे एक लक्षात घ्या. सपोज फॉर एक्झाम्पल की एखादा डिसीज आपण घेतलेला आहे आणि त्याच्या अगेन्स्ट जे आहे, सपोज आपण जे आहे तर TB घेतलेला आहे, ट्युबरक्युलोसिस असेल, निमोनिया असेल, वेगवेगळे जे आहे तर असं इवन जे कोरोना आपलं जे आत्ता झालेलं होतं, कोविड झालं होतं, त्याचे असणार आहे, हे की नाही. तर हे पर्टिक्युलर जे डिसीजेस आहे त्यांचे जे कॉझेटिव्ह ऑर्गॅनिझम्स आहे त्यांच्या अगेन्स्ट पर्टिक्युलर वॅक्सिन जे आहे तर ते बनवलं जातं आणि मग ते वॅक्सिन जे आहे तर त्या पर्सनला, मग तो लहान लेकरू असेल किंवा आपण असो कुणी असो, तर त्यांना ते वॅक्सिन्स दिले जात असतात. म्हणजे होतं काय, सगळ्यात पहिले वेन यू आर फॉर्मिंग एनी वॅक्सिन, ठीक आहे, वॅक्सिन बनवण्यासाठी व्हॉट थिंग्स यू आर टेकिंग, सगळ्यात पहिले तर ते लक्षात ठेवा. सपोज फॉर एक्झाम्पल बेटा की एखादा जो वॅक्सिन तुम्ही सपोज एखादा जो बॅक्टेरिया आहे, जस्ट एक एक्झाम्पल आय एम टेकिंग, एक पर्टिक्युलर बॅक्टेरिया आहे आणि हा पर्टिक्युलर बॅक्टेरिया एक पर्टिक्युलर कुठली तरी डिसीज कॉज करणार आहे, ठीक आहे. मग आपल्याला त्या डिसीजच्या अगेन्स्ट आपल्याला वॅक्सिन जर तयार करायचं असेल, राईट, तर मग त्यावेळेस आपण काय करू ना की सपोज आता इथं हा जो बॅक्टेरिया, तर बॅक्टेरियाशी रिलेटेड आपण कुठल्या गोष्टी घेऊ शकतो. एक तर तुम्ही जे आहे तर ह्या बॅक्टेरियाला त्याच्या किल्ड फॉर्ममध्ये घ्या, राईट, जो डेड असेल बॅक्टेरिया ते एक घेऊ शकतात. दुसरं आपण काय करणार आहे बेटा की हा जो लिव्हिंग बॅक्टेरिया असेल, या तर तुम्ही या बॅक्टेरियाला तुम्ही काय ठेवा बेटा, लिव्हिंग ठेवा, बट इट शुड बी हाव है ना, लिव्हिंग असेल बट हा कसा असेल बेटा, वीकंड असणार आहे, ठीक आहे. बॅक्टेरिया कसा घ्यायचा आहे आपण, या तर लिव्हिंग घेऊ शकतो, पण लिव्हिंग जर तुम्ही घेणार आहात तर त्याला तुम्ही काय करायचं आहे बेटा, वीक करून ठेवायचं आहे, फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, जर तुम्ही बॅक्टेरियाला जे आहे तर घेताय तर त्याला किल करून ठेवा. हे ऑप्शन्स सांगते मी वॅक्सिन बनवण्यासाठी. तिसरी गोष्ट जी आहे तर बॅक्टेरियाच्या याच्यामधले जे आपण ना टॉक्झिन्स असतात, बॅक्टेरियाने सपोज जर काही टॉक्झिन्स सिक्रीट करत असेल तर त्या टॉक्झिन्सची टॉक्सिसिटी तुम्ही जर रिमूव्ह केली है ना, म्हणजे ते नॉन टॉक्सिक राहिले आता ते, सो दॅट ऑल्सो यू कॅन टेक. मीन्स व्हॉट बेटा, टॉक्झॉइड्स यू कॅन टेक. वर्ड काय घ्यायचा आहे, टॉक्झॉइड्स वर्ड घ्यायचा आहे, दॅट यू कॅन टेक. ऑर यू कॅन टेक एनी पार्ट ऑफ दिस बॅक्टेरिया. त्या बॅक्टेरियाच्या बॉडीमधला एखादा प्रोटीन असेल, काही असेल, सो दॅट ऑल्सो यू कॅन टेक. ओके, सो प्रोटीन एक्सेट्रा काहीही तुम्ही घेऊ शकतात.
कुणाचा बेटा? या बॅक्टेरियाचा. सपोज हा बॅक्टेरिया जे आहे तर ट्युबरक्युलोसिस कॉज करणारा बॅक्टेरियाचा. जस्ट एक एक्झाम्पल सांगते. सपोज हा बॅक्टेरिया जे आहे तर तो काय कॉज करणार आहे बेटा? टीबी आपण ज्याला बोलतोय, तर ट्युबरक्युलोसिस हा कॉज करणारा बॅक्टेरिया आहे. आणि टीबीच्या अगेन्स्ट जर आपल्याला वॅक्सिन बनवायचं असेल तर आपण काय करणार आहे, तर सरळ सरळ टीबी कॉझिंग जर बॅक्टेरिया असेल तर त्या बॅक्टेरियाचे काय करायचे, या कुठल्या तरी फॉर्ममध्ये त्या बॅक्टेरियाला आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे, ते एक घेतलंय, कुठल्या तरी एखादा पार्ट घ्यायचा आहे. त्यानंतर जे येतं बेटा, तो जो काही पार्ट आपण घेतलेला आहे तर त्याला ऑफकोर्स जस्ट एक इमॅजिन करायचं. ठीक आहे, तर तो जो वॅक्सिन जे काही आपण आता घेतलेलं आहे बॅक्टेरियाचं, तर त्याला आपण वॅक्सिनच्या फॉर्ममध्ये, त्या इंजेक्शनच्या फॉर्ममध्ये आपण तयार केलेलं आहे. अँड आफ्टर दॅट जस्ट एक इमॅजिन करायचं, ते जे छोटंसं बाळ असेल किंवा कुणी असेल आहे ना, ॲडल्ट पण घेत असतात ते इंजेक्शन, तर मग जे आहे तर जे सपोज आता लहान लेकरू आहे तर त्याला जेव्हा आपण ते इंजेक्शन देतो बेटा, ॲट दॅट टाइम आपण वॅक्सिनच्या फॉर्ममध्ये त्या लहान मुलाच्या ब्लडमध्ये काय एंट्री करतोय, इंजेक्शन देताना काय देतोय, तर तो जो बॅक्टेरिया आपण घेतलेला आहे या बॅक्टेरियाच्या ह्या सगळ्या गोष्टी देतोय. मे बी सपोज आपण ही सेकंड वाला जो पार्ट आहे हा घेतला असेल, मे बी टीबी कॉझिंग जो बॅक्टेरिया असेल बेटा तो आपण लिव्हिंग ठेवलेला आहे, पण तो आपण वीक करून ठेवला, वीकंड घेतलेला आहे. आणि तो बॅक्टेरिया त्या मुलाला आपण काय करतोय, इंजेक्शन देतोय. म्हणजे बॅक्टेरियाने कुठे एंट्री केली, त्या मुलाच्या इम्युन सिस्टीमने तर ऍक्च्युली बॉडीमध्ये एंट्री केली. आता कन्सेप्ट लक्षात घ्या, पुढे काय काय होणार आहे. सो ज्या वेळेस तो बॅक्टेरिया बेटा आपण जे तर इंजेक्शन दिलेलं आहे आणि कुठे एंट्री करते, त्या मुलाच्या ब्लडमध्ये एंट्री करेल, तर ऑफकोर्स बेटा ब्लडमध्ये ॲक्च्युली त्याची जी इम्युन सिस्टीम असेल, मुलाची जी इम्युन सिस्टीम असेल, तर ती ह्या बॅक्टेरियाला काय म्हणून कन्सिडर करणार आहे, ॲज अ फॉरेनर. काय म्हणून कन्सिडर करणार आहे बेटा, ॲज अ फॉरेनर, फॉरेन पार्टिकल म्हणून कन्सिडर करणार आहे. अँड ॲट दॅट टाइम ही इम्युन सिस्टीम लगेच काय होते, कुठले पण जर फॉरेन सेल्स बॉडीमध्ये आले तर इम्युन सिस्टीम काय होते बेटा, इट बिकम्स ॲक्टिवेटेड. बराबर, ॲक्टिवेटेड होते. अँड व्हेन द इम्युन सिस्टीम इट बिकम्स ॲक्टिवेटेड, ॲट दॅट टाइम इट सिक्रीट्स व्हॉट, अँटीबॉडीज. काय सिक्रीट करेल बेटा, अँटीबॉडीज. कुणाच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज सिक्रीट करते, अगेन्स्ट दिस जे तुम्ही जो बॅक्टेरिया टाकलेला आहे, हा जो फॉरेन सबस्टन्स आहे त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज ते सिक्रीट करणार आहे. ठीक आहे, मग पुढे काय होईल, पुढे काय नाही बेटा, हे जे अँटीबॉडीज आहे हे जे येतं हे जाऊन या बॅक्टेरियाला काय करतील, किल करतील. अँड दॅन ऑफकोर्स बेटा हू विल बी द विनर, ऑफकोर्स आपली जी इम्युन सिस्टीम आहे, तर लहान मुलाची जी इम्युन सिस्टीम आहे तीच विनर असणार आहे. का, कारण ऑलरेडी हा जो बॅक्टेरिया टीबी कॉझिंग जो बॅक्टेरिया असेल तर तो आपण एकदम वीक करून टाकलेला आहे. आणि ऑफकोर्स बेटा सो आपण विनर कोण असणार आहे, आपली इम्युन सिस्टीम असेल. हे सगळं आपण प्रकार का केला, यासाठी बेटा की आपण आपली ही जी इम्युन सिस्टीम आहे, ठीक आहे, कलर चेंज करतात, तर आपली ही जी इम्युन सिस्टीम आहे, ह्या इम्युन सिस्टीमला आपण ओळख करून देतोय की ह्या टाईपचा जो आहे तर बॅक्टेरिया हा आहे एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट आहे. त्या लहान लेकराला जेव्हा आपण जे तर हे म्हणजे त्याला आपण हे जे वॅक्सिनेशन देणार आहे त्या पर्टिक्युलर डिसीजच्या अगेन्स्ट, तर त्याला आपण त्या इम्युन सिस्टीमला लक्षात ठेवायला सांगतोय आपण. कारण या इम्युन सिस्टीममध्ये मेमरी सेल्स असतात आणि ते मेमरी सेल्स काय करतात, हे जे आपण इम्युनायझेशन केलेलं आहे, वॅक्सिनेशन केले, त्यावेळेस जे काही रिॲक्शन होत आहे तर ह्या रिॲक्शनला ते मेमरी सेल्स काय करतात, लक्षात ठेवतात. आणि म्हणून जे आहे तर बेटा सेकंड टाइम आपण म्हणजे या इम्युन सिस्टीमला ओळख करून देतोय की असे बॅक्टेरिया असतो, जो तो मुलगा जेव्हा मोठा होईल तर त्यावेळेस जे आहे तर ऑफकोर्स नॅचरल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. नॅचरल इन्फेक्शन म्हणजे खरंचा हा बॅक्टेरिया आता जे आहे तर बॉडीमध्ये येण्याचे चान्सेस असतात. मग समजा बेटा लहान मुलाला जे आता तुम्ही हे इंजेक्शन दिलेलं आहे म्हणजे वॅक्सिन दिलेलं आहे, त्याला जे आता त्याच्या इम्युन सिस्टीमला आपण ओळख करून दिली की अरे टीबी कॉझिंग असा पर्टिक्युलर बॅक्टेरिया असेल असं, ठीक आहे. आणि जे आहे तर ती ओळख करून दिली आहे, त्याच्याकडे मग आता इम्युन सिस्टीमकडे कोण आहेत बेटा, मेमरी सेल्स आहेत, राईट. तर मेमरी सेल्सने ह्या बॅक्टेरियाला काय केलेलं आहे, लक्षात ठेवलेलं आहे. ओके, आता हा मुलगा ज्या वेळेस मोठा होतो तर है ना, जेव्हा तो मोठा होतो ॲट दॅट टाइम ज्यावेळेस खरंचा टीबी कॉझिंग बॅक्टेरिया ह्या मुलाला इन्फेक्ट करेल, त्यावेळेस काय होईल बेटा, तुम्ही त्याला काय बोलणार आहे, सेकंड एक्सपोजर. ते काय असणार आहे बेटा, इट विल बी द सेकंड एक्सपोजर.
सेकंड एक्सपोजर का? कारण फर्स्ट एक्सपोजर कधी कन्सिडर केलंय आपण? जेव्हा वॅक्सिनेशन दिलं होतं. मग ज्या वेळेस हा मुलगा मोठा होतो आणि सेकंड टाइम जे आहे यु नो ज्यावेळेस खरोखरच इन्फेक्शन होईल तर त्यावेळेस त्याला तुम्ही काय बोलणार आहे? सेकंड एक्सपोजर. ॲट दॅट टाइम बेटा त्या मुलाच्या इम्युन सिस्टीममध्ये जे मेमरी सेल्स होते, मेमरी सेल्सचं काम काय असतं? मेमराईज करून ठेवायचं आहे, प्रिव्हियस एक्सपोजरला लक्षात ठेवायचं असतं, बरोबर? तर त्याच्यामध्ये जे मेमरी सेल्स होते हे ॲक्टिवेट होतात. मेमरी सेल्सला लक्षात येतं की अरे तो जो पर्टिक्युलर बॅक्टेरिया होता तो ऑलरेडी येऊन गेलेला होता, वॅक्सिनच्या फॉर्ममध्ये का असे ना आलेला होता. अँड सो बेटा याचा फायदा आता इथे होणार आहे. कसं असतं, कुठलीही गोष्ट ज्यावेळेस आपण फर्स्ट टाइम करतो त्यावेळेस ती खूप लेट होते, म्हणजे की खूप स्लो होते, टाइम टेकिंग असते, अवघड होते. कुठलीही गोष्ट म्हणजे आता हा लेक्चर आहे, पहिल्यांदा तुम्ही वॅक्सिनेशन तुम्ही जर रीड कराल किंवा हा लेक्चर बघाल तर तुम्हाला थोडंसं अवघड जाईल, इट विल बी थोडासा टाइम टेकिंग असणार आहे, राईट? पण ज्यावेळेस तुम्ही सेम गोष्ट सेकंड टाइम तुम्ही रीड करायला जाता तर ती पटकन होत असते. सिमिलरली इथे पण तेच आहे बेटा, वॅक्सिन्स जे आहे तर त्या वॅक्सिनच्या थ्रू आपण फर्स्ट एक्सपोजर घेतलेले आहे त्या बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट. आता आपण काय करतोय, खरोखरच त्याचा बॅक्टेरिया आला तर हे त्याचं सेकंड एक्सपोजर असणार आहे. आणि सेकंड टाइम कुठलीही गोष्ट मी काय बोलले बेटा, ते स्ट्रॉंग असते आणि पटकन होत असते, क्विक होत असते. सो हा जेव्हा सेकंड टाइम म्हणजे की खरोखरच ज्या वेळेस इन्फेक्शन होईल ॲट दॅट टाइम जे मेमरी सेल्स आहेत ते ॲक्टिवेट होतील, इम्युन सिस्टीम ॲक्टिवेट होईल आणि इम्युन सिस्टीम जे आहे तर हा जो खरोखरचा बॅक्टेरिया आता आलेला आहे त्याच्या अगेन्स्ट जे रिॲक्ट करेल. सो हाव इट विल बी बेटा, दॅट रिॲक्शन इट विल बी व्हेरी स्ट्रॉंग अँड इट विल बी व्हेरी फास्ट. ठीक आहे. सो रिस्पॉन्स कसा असणार आहे बेटा, सेकंड टाइम म्हणजे खरोखरच ज्या वेळेस जे तर इन्फेक्शन होईल तर त्यावेळेस इम्युन सिस्टीम काय करणार आहे, रिॲक्ट करताना व्हेरी फास्ट करेल रिॲक्ट आणि जे आहे तर व्हेरी स्ट्रॉंगली. अँड ऑफकोर्स ॲज इट इज यु नो इट इज वर्किंग व्हेरी स्ट्रॉंगली. सो ऑफकोर्स बेटा सेकंड टाइम जरी हा बॅक्टेरिया आला असेल तर तो जो पर्सन आहे त्याला TB होणार नाही. आलं बेटा लक्षात? सो ह्या प्रकारे असं जे आहे यु नो वॅक्सिनेशनच्या मागची जी कन्सेप्ट आहे तर हे दोन जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत इम्युन सिस्टीमच्या त्याच्यावरतीच बेस्ड आहे. सो जस्ट ॲज अ स्टोरी आहे, तुम्ही इमॅजिन करा, बाकी मग त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. ओके, थँक्यू.